तर भावानं तुम्हाला सगळ्यांना नमस्कार हो. आज सकाळी पहिल्यांदा उठून बघा माशांना पहिला खायला टाकून घेतलो बघा. नदीतनं मासा आणलेली बघा, त्यांना बी खायला टाकायचं होतं. ते बी म्हणते नाही तर मला बी टाकलं नाही, त्यांनाच तेवढं टाकलं, त्यामुळे त्यांना बी टाकलं बघा खायला. तर आपली गाडी लावलेली बघा, ही मोठी गाडी लावलेली आणि आज जायचं होतं आपल्याला डिग्रजला. गाडीत माल होता म्हणून महाग पट्टी बांधून घेतलेलो कासारा तेन, कोण तर रात्रीत काय तर करेल म्हणून गाडी उघडलो, किल्ली लावलो बघा. किल्ली लावून पहिल्यांदा कापड घेतलो, गाडीची पहिला काच बसून घेतलो बघा. पायात बी घाण झालतं, ब्रश घेऊन पहिला पायातली बी घाण काढली सगळी. बाळमामाच्या नावानं चांग भलं म्हणून गाडी चालू केलो आणि निघालो आपल्या रूटला. गावात पोहोचलो 1 2 3. पुढे आल्यावर न बघतोय तर काय जेसीबी उकरायला लागलेली बघा. तिथनं मग गाडी जात नव्हती, त्यामुळे त्याला काढायला लावले जेसीबी. तिथनं तो काढला नाही, डायरेक्ट ओव्हर केला, तिथनच गाडी काढली बाहेर. 1 2 3 4. डॉगेश बाय आलते बघा आपल्यापाशी. डॉगेश बायला म्हणलं कांदा खाणार काय, ते बघा काय म्हणते. तिथनं डॉगेश बायला बाय बाय करून तिथनं निघलो बघा. 1 2. पहिला मुरुम टाकत्यात आणि परत टाकत्यात, काढत्यात आणि परत टाकत्यात. घरात जाऊन नुसताच बसलेलो तोपर्यंत त्यानं फोन केला, गावात जायचंय, काम आहे, जरा जाऊया चल. काय काम आहे म्हणताना ते बी सांगितलं नाही. तिथनं आलं बघा, चिकनच्या दुकानात चिकन घ्यायचं होतं आणि ती कोंबडी काय आल्या आल्या पायापाशी झालती बघा. जरा शोक केल्यावर पळायला लागली बघा ती आणि परत माझ्या जवळच यायला लागली. तिला तिचं म्हणणं आहे वाटतं मीच तिला खायला पाहिजे. वर चढली की आता चौथ्या वाटतं मला. तिथनं घेतलं चिकन, परत चाललो बघा. ह्यो काय बाबा फोनवरच बोलायला लागला. नटीचा फोन आलता म्हणून बोलायला लागलेला. मी म्हणलं नटीच्या नादात कुठं तर घालशील म्हणलं. बाबा टिल्लू